तुझ्या उपकारा जगी तोड नाही, या लाईनीचा अर्थ ना आता कळायला लागलाय. खरंच हा प्रवास बघून वाटतं ना आपल्या आई-वडिलांनी, घरच्यांनी कसा प्रवास केला असेल 25-30 वर्ष सलग. आता समजतं यार, ही गर्दी येता-जाता तेवढीच तासनतास उभं राहून प्रवास करावा लागतो आणि त्यात घरची जबाबदारी सगळं सांभाळून त्यांनी कसं केलं असेल. नमस्कार मंडळी. ऑटो पकडली आणि नेहमीसारखं निघालो ऑफिसला. स्टेशनला पोहोचलो आणि बघतो तर काय ट्रेन आधीच आली होती. चढायला अक्षरशः धावपळच झाली. त्या क्षणी एक मनात विचार आला, आपले आई-वडील घरचे 25-30 वर्ष सलग कसा प्रवास करत असतील हा. आज तो संघर्ष खरंच कळतोय. येता-जाता तीच गर्दी, तासनतास उभं राहून प्रवास आणि घरची जबाबदारी निभावणं सलाम आहे त्यांना यार. दादरला उतरलो, दुसरी ट्रेन पकडली आणि उतरलो आपल्या स्टेशनला. बाहेर पडलो आणि भूक लागली होती म्हणून मस्त पोहे घेतले. तेवढं खाऊन चालत-चालत ऑफिसला पोहोचलो. काम आटपलं आणि निघालो घरी यायला. ट्रेन पकडली, पुन्हा दादरला आलो आणि दादरवरनं दुसरी ट्रेन पकडली. गर्दी नेहमीसारखीच. प्रवास करत-करत शेवटी उतरलो डोंबिवलीला. रिक्षा पकडली आणि घरी आलो. घरी आलो तर बायकोने आज मस्त म्हैसूर राईस बनवलं होतं. पोटभर जेवलो आणि दिवसाचा थकवा क्षणात गेला. अशा पद्धतीने संपला आपला आजचा दिवस. भेटू उद्या एका नव्या प्रवासात. तोपर्यंत बाय.